मला डान्स बघायला आले. आपण काही डान्स बसवलेले आहे, त्याच्यासाठी ही गँग आलेली आहे मी. तर ते डान्स आहे. डान्स तुम्हाला आमचा कसाही वाटला तरी चांगलंच बोलायचं आहे, कारण आमचं फंक्शन आहे. आपण खेळू पितळीचे पाणी तुला बियर आम्ही पिऊ बेटा बियर आम्ही पिऊ तो शुरू करे तर तुम्हाला असे काय गुण आहेत जे बाळाने सम्राटचे घ्यावे आणि काय गुण आहेत ते नाही घ्यावे, आणि जर ते नाही घ्यावेत असं वाटत असतील तर त्यामागे नक्कीच काहीतरी इंटरेस्टिंग स्टोरी असेल, तर प्लीज तुम्ही येऊन इथे सांगावं. थोडी झोप म्हणजे थोडी कमी असावी पाहिजे. कुठे उठता बसते थोडी झोप थोडी कमी असली तर But he's your best friend, yeah.
तेरा मुझसे है पहले का नाता कोई, यूं ही नहीं दिल लुभाता कोई, है पहले का नाता कोई, यूं ही नहीं दिल लुभाता कोई। जाने तू क्या जाने ना, ओ जाने तू क्या जाने ना। देखो अभी होना नहीं, कभी जुदा होना नहीं। देखो अभी होना नहीं, कभी जुदा होना नहीं। अब के यूं ही लड़ाएंगे दोनों, वादा रहा ये इस शाम का। जाने दो या जाने ना, ओ माने तू या माने ना। तेरा मुझसे है पहले का नाता कोई, यूं ही नहीं दिल लुभाता कोई। तेरा मुझसे है पहले का नाता कोई, यूं ही नहीं दिल लुभाता कोई। सर्वप्रथम सगळ्यांना माझा नमस्कार. मी जे मला ओळखत नाही त्यांना माझी ओळख करून देते. मी प्राचीची सख्खी बहीण श्वेता. तर या ठिकाणी तुम्ही सगळे माझ्या बहिणीसाठी इथे जमा झालाय, माझ्या जिजूंसाठी जमा झाला, त्याबद्दल सगळ्यांचे आभार. तर पहिलं तर मला सांगायचं आहे की माझी जी छोटी बहीण आहे ती, जिला मी लहानपणापासून ती एवढी छोटी बघितली आणि आता ती आई होणार आहे. मी जे 2 वर्षापूर्वी जे सुख अनुभवलं आई व्हायचं, ते आता माझ्या बहिणीला मिळतंय. त्याबद्दल मला खूप आनंद होतोय आणि तुम्हाला सगळ्यांना पण मी सगळ्यांचे आभार म्हणते की तुम्ही इथे आलात आणि माझ्या बहिणीसाठी आणि आपण हा सगळा आनंद साजरा करतोय. त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद. आणि मी एक छोटासा डान्स परफॉर्मन्स करणार आहे, अगदी ऐनवेळी केलेला आहे. जर मानून घ्या, गोड मानून घ्या. फूलों सा चेहरा तेरा, कलियों सी मुस्कान है। फूलों सा चेहरा तेरा, कलियों सी मुस्कान है। रंग तेरा देख के, रूप तेरा देख के, कुदरत भी हैरान है। रंग तेरा देख के, रूप तेरा देख के, कुदरत भी हैरान है। नीके जैसी आंखें हैं तेरी, बुलबुल के जैसी तेरी चाल है। हिरनी के जैसी आंखें हैं तेरी, बुलबुल के जैसी तेरी चाल है। माथे पे तेरे सूरज की लाली, रेशम के जैसा तेरा बाल है। चांद सितारों में, एक हजारों में, तेरा यहाँ कोई जवाब नहीं है। शोक बहारों में, बल्कि नजारों में, बाग में भी ऐसा गुलाब नहीं है। लंबी हो तेरी उम्र, हम सबका अरमान है। लंबी हो तेरी उम्र, हम सबका अरमान है। रंग तेरा देख के, रूप तेरा देख के, कुदरत भी हैरान है। रंग तेरा देख के, रूप तेरा देख के, कुदरत भी हैरान है। मी सम्राटची बहीण स्वाती. मी सम्राटचा जिजू प्रवीण. मला सम्राटबद्दल हे बोलायचंय की
बाळाने कोणते गुण घ्यावेत सम्राटचे. सो हो, जे मी ऑब्झर्व केलं की सम्राट सगळ्यांशी खूप कनेक्टेड असतो, खूप मनमिळावू आहे. तो सहसा गोष्टी विसरत नाही, गोष्टी लक्षात ठेवतो आणि सतत टच मध्ये असतो. आणि तो समोरच्याच्या बोलण्यावरून तो हे हेरतो की त्याच्या मनात काय चाललंय आणि तो त्याचा सतत मागोवा घ्यायचा प्रयत्न करत असतो. तो मला सुद्धा बऱ्याच वेळा मी कॉल केलेला नसतानाही, जे माझ्याकडून बऱ्याच वेळा होतं, पण तो स्वतःहून कॉल करतो आणि सतत विचारपूस करत असतो. सो तो एक गुण आहे जो मला असं वाटतं की बाळाने घ्यावा. आणि प्राचीबद्दल बोलायचं तर हो, प्राचीचं काय म्हणावं की आर्ट ऑफ लिव्हिंग मी म्हणेन की OCD एक असतो जो की प्रत्येक गोष्टींचा टापटीपणा, दॅट स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. सो दोज थिंग्स मला असं वाटतं की त्या बाळामध्ये उतरावं आणि त्याचं कॉम्बिनेशन जर आलं तर हो, ही इज गोइंग टू बी अ परफेक्ट बेबी फॉर दॅट. सो त्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. बोलण्यासारखं खूप आहे, शब्द सुचत नाहीयेत, कंठ दाटून आलाय, पण खूप आनंद होतोय. आदित्य म्हणजे माझा मुलगा, म्हणजे आदित्यसाठी त्याचा मामा म्हणजे जीव प्राण. जसं आदित्य जन्माला आलाय तेव्हापासून सम्राट प्रत्येक बर्थडेला म्हणजे अगदी महिन्याच्या 18 तारखेला सम्राट हजर. मला असं कळायचं नाही की इतकं कसं कोणाला एखाद्याबद्दल इतकी एक्साइटमेंट, इतकं प्रेम वाटू शकतं. त्याने त्याच्या हातावर आदित्यचं नाव टॅटू करून घेतलंय. मला नाही समजायचं, कदाचित आतापर्यंत माझ्यामध्ये तो एक्सपिरियन्स नव्हता, मला कळलं नव्हतं. पण आता जेव्हा तो बाबा होणार आहे, माझा लहान भाऊ जो माझ्यासाठी कायम लहानच असणार आहे, पण ती एक्साइटमेंट आता मला कळतेय. आता मला जाणवतंय की मला आमच्या येणाऱ्या बाळासाठी काय काय करायचंय. तरी मला नाही जमत, खरं सांगते माझ्या, आणि त्यासाठी मी त्या दोघांना खूप खूप सॉरी बोलते. अगदी मला नाही जमत प्रत्येक वेळी तिथे असणं, पण मला आतून खूप वाटतं. आणि ते दोघे एक दी बेस्ट कपल आहेत. मला कधी वाटलंच नाही की एक वहिनी किंवा एक बाहेरची व्यक्ती माझ्या घरी आली. ती इतकी म्हणजे जसं माझी आई माझी विचारपूस करते ना, तसं अगदी 2 दिवसांनी प्राचीचं म्हणत होतं, ताई सगळं ठीक आहे ना, आज तुमचा आवाज शांत वाटला, काही प्रॉब्लेम आहे का, काही नाही, मस्त राहा. आणि ते जसं माझे मिस्टर म्हणाले, आर्ट ऑफ लिव्हिंग खरंच खूप खूप छान, कमेंटेबल आहे. तिच्याकडे बघून आपण खूप गोष्टी शिकू शकतो. खूप म्हणजे मला खरंच शब्द सुचत नाही आणि मी इतकं कधी बोलतही नाही. पण आज आपण सगळे आलात, त्यांना सगळ्यांना आशीर्वाद दिलात आणि असंच त्यांनी आपल्याला सुखाचे क्षण अनुभवायला देऊ द्या, अशीच मी प्रार्थना करते. आणि गॉड ब्लेस यू बोथ. ऍक्च्युअली थोडस इमोशनल झालंय वातावरण, तर तुम्ही छोटसच एक फनी डान्स त्यांना डेडिकेट करते. अगदी श्वेताने सांगितलं तसं अगदी काल रात्रीत बसवलंय, त्यामुळे बोर्ड मारून घ्या. Thank you.
लाया है बहार अपनों का प्यार क्या कहना मिले हम झलक उठा खुशी का खुमार क्या कहना खिले खिले चेहरे से घर है मेरा गुल गुलजार क्या कहना खिले खिले चेहरे से घर है मेरा गुल गुलजार क्या कहना लाया है बहार अपनों का प्यार क्या कहना मिल हम झलक उठा खुशी का खुमार क्या कहना तुम वही मिलते रहे महफिल यूं ही सजती रहे प्यार की देखो हर सुबह शाम बजती रहे गले में महक रहे प्यार भरी बाहों बहार क्या कहना खिले खिले चेहरे से घर है मेरा गुल गुलजार क्या कहना ऐ दिल लाया है बहार अपनों का प्यार क्या कहना मिले हम झलक उठा खुशी का खुमार क्या कहना खिले खिले चेहरे से घर है मेरा गुल गुलजार क्या कहना खिले खिले चेहरे से घर है मेरा गुल गुलजार क्या कहना थँक्यू सो मच कोई भिजरी भिजरी कोई भिजरी भिजरी मसला अंकुर उतरी और छपी रे माखरी उंदर सुखाई भरली घम घम लाला सुगंध गाई फुलरी हिरव्या रंगात आणि तिचे पानात जन्म फुलाचा होईल ग झळवळ जाईल विश्वात रात्रीची कृष्णाची कमाई होणार तू होणाची आई झाला वाणी ऋतू सावळा हा हळूहळू झुलवाला हिंदोळा हा हळूहळू झुलवाला हिंदोळा
सगळ्या आलात इकडे. आणि हे सगळं ऍक्च्युली खूप ओव्हरवेल्मिंग आहे माझ्यासाठी. मी खूप 2-3 दिवसांपासून सगळे तेच सांगते सगळ्यांना की सगळेजण जेवढी मेहनत करतायत या एका फंक्शनसाठी, त्याच्याने मला खूप असं हे झालंय की अरे सगळ्यात महत्वाचं असतं की ते टाइम जे काढलाय सगळ्यांनी माझ्यासाठी, त्याच्यासाठी मी खूप खूप थँक्यू बोलेन सगळ्यांना. बस. परत एकदा मी सगळ्यांचे आभार मानतो. आणि आता बरंच आपलं सिरियस स्पीच झालंय. तुम्हाला जस्ट मी एक बऱ्याच जणांनी ऐकलं असेल, मला वाटतं मेजॉरिटी इकडे सगळे जे आहेत ते पॅरेंट्सच आहेत आणि थोडेफार माझे फ्रेंड सर्कलमध्ये आहेत ते पॅरेंट्स नाही. तर प्रेग्नन्सीमध्ये बऱ्याच गोष्टी चेंज होतात असं आपण ऐकतो. मी सध्या अनुभवतो पण आहे. आत्ताच मी रिसेंटली अनुभव बघितला की याच्या आधी कधी मी प्राचीला स्पीच वगैरे त्यांना बघितलं नाहीये. स्पीच म्हणजे प्राचीला खूप लांबचा संबंध नाहीये, पण आता प्रेग्नन्सी ती पण शिकलेली आहे 4 लाईन. म्हणजे मला माझ्या बाळाचं पण टेन्शन येते की आता मी एवढं स्पीच देते तर पुढे काय होणार आहे. पण थँक्यू. आपण ओटी भरण्याच्या कार्यक्रमाला सुरू करूया. आणि पुरुषांना बघायचं असेल तर ते बघायला थांबू शकतात जसं म्हणाला. पण आपण जेवण सुद्धा चालू केलेलं आहे. तर आपण ते 2 कार्यक्रम झाले. ओटी भरण्याचा झाला की ज्या मेन गोष्टीसाठी आपण आलेलो आहोत म्हणजे मुलगा की मुलगी, ही जस्ट एक प्रथा आहे पण आपल्याकडे खूप पहिल्यापासून फॉलो केली जाते आणि बऱ्याच वेळा रिझल्ट करेक्टच असतो. तर तो आपण ओटी भरण जसं होईल तसं आपण लगेच तो कार्यक्रम करू. रुजला अंकुर उदरी पोट तृप्तीने माखली, उंजळ सुखाने भरली, घम घम लाग सुगंध जाई फुलली फुलली. हिरव्या हिरव्या रानात कळी मिजे ग पानात, जन्म फुलाचा होईल ग दरवळ जाईल विश्वात. राधेची की कृष्णाची ग बाई, होणार तू कोणाची ग आई. झाला बाई ऋतू सावळा, हा हळू हळू झुलवा ग हिंदोळा, हा हळू हळू झुलवा ग हिंदोळा. जन्मास्तुरीचा लाभला, जन्मास्तुरीचा लाभला, कस्तुरीचा सुवास बाईचा हो दिशात पांगला. गंधत्रीचा ग गुणाचा शोभत साजिर ग सुंदर जोडा राघो मैनेचा. वंश वाढेल वाढेल दुड दुड धावेल खर त्याचे गोकुळ होईल. चक्र ऋतूंचे फिरते ग वसंत हिरवा येतो ग, शिशिराची चाहूल कधी कधी पानगळ होते ग. सृष्टीचा हा खेळ बाई न्यारा, भुलवितो अवघ्या संसारा. आला बाई ऋतू सावळा, हा हळू हळू झुलवा ग हिंदोळा, हा हळू हळू झुलवा ग हिंदोळा. पुनवेचा चांदवा, स्वप्नी पुनवेचा चांदवा, बाळ मुठीतून भरला
ग मधुर केशरी प्रेमाचा पारिजात हा फुलला ग लक्ष्मी नारायणाची ग जोडी पंचामृताची ग तिला गोडी सुखाच्या या लागण्या कळा हा हळूहळू झुलवा ग हिंदोळा हा हळूहळू झुलवा ग हिंदोळा येणार की बर्फी